सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। नवरात्रीची तिसरी माळ उद्या आहे बघा। यंदा 2 दिवस तिसरी माळ असणार आहे, म्हणजे 24 सप्टेंबर 2025 आणि 25 सप्टेंबर 2025 आपल्याला 2 दिवस नवरात्रीची तिसरी माळ साजरी करायची आहे। आणि मेन म्हणजे या दोन्ही दिवशी आपल्याला देवी चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे। आता यंदा तिसरी माळ 2 दिवस आल्याने याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आपण देवीच्या 9 रूपांची पूजा करत असतो आणि आपण जेव्हा देवींच्या 9 रूपांची पूजा करत असतो तेव्हा देवीकडून आपल्याला खूप जास्त प्रमाणात सात्विक लहरी सुद्धा मिळत असतात आणि त्या प्रत्येक देवीची पूजा केल्यावर त्यांचं प्रत्येकाचं विशिष्ट असं फळ आपल्याला मिळत असतं। तर बघा, या आधी जेव्हा आपण चंद्रघंटा देवीची पूजा करतो तर चंद्रघंटा हे देवीचं तिसरं रूप मानलं जातं आणि तिच्या कपाळावर अर्धचंद्राच्या आकाराची घंटा धारण केलेली असते। देवीचे हे रूप अतिशय शांत आणि समृद्धीचे प्रतिनिधित्व करते आणि वाईट शक्तींपासून लढा देण्यासाठी आपल्याला मदत करत असते आणि हे खूप मोठं शक्तीचं प्रतीक देखील आहे। जेव्हा आपण चंद्रघंटा देवीची पूजा करत असतो तर ही देवी एक योद्धा सुद्धा आहे, जी सौंदर्य आणि शक्ती या दोघींचे सुद्धा प्रदान करत असते। ती वाईट शक्तींशी लढण्यासाठी ती नेहमी आपल्याला भक्तांना सुख शांती मिळवण्यासाठी नेहमी आपल्याला ती मदत करत असते। अनेक चित्रांमध्ये ती वाघावर बसलेली आहे असं आपल्याला दिसतं, कारण ती तिच्या निर्भय स्वभावाचे आणि धार्मिकतेचे लढण्याची तयारी दर्शवत असते। म्हणून जेव्हा चंद्रघंटा देवीचा फोटो आपण बघत असतो तर ती त्याच्यामध्ये वाघावर बसलेली आहे असं म्हटलं गेलं आहे। अर्थात आता उद्या आणि परवा म्हणजे 24 आणि 25 तारखेला 2 दिवस आपल्याला चंद्रघंटा देवीची पूजा करायची आहे। जे काही नैवेद्य सांगितले आहे ते तुम्हाला अर्पण करायचे आहे। बघा, या तिसऱ्या माळीला आता जी काही सेवा सांगणार आहे अर्थात ती तुम्हाला उद्या सुद्धा करायची आहे आणि तुम्हाला परवा सुद्धा करायची आहे। आता सेवा काय करायची आहे बघा। सगळ्यात आधी जर तुमच्याकडे कवड्या असेल, जर तुमच्याकडे 7 कवड्या असेल तर बऱ्याच म्हणजे कसं बघा, बऱ्याच महिला त्यांच्या देवघरात 7 कवड्या ठेवत असतात, पण एकदा ठेवलं की झालं असं नाही। बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपण जेव्हा कवड्या किंवा यंत्र देवघरात ठेवत असतो तर ती देवांच्या बाबतीत अडचण होते, कारण अर्थात देवघरात हे कमी देव असणं किंवा कमी मूर्त्या असणं महत्त्वाचं आहे, पण कवडी ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्या आई भवानीला, कुळदेवीला खूप जास्त प्रिय आहे। आपण जेव्हा तुळजापूरला जातो तेव्हा बघतो की देवीला जी काही परडी असते तर त्या परडीमध्ये सुद्धा कवड्यांची माळ असते आणि बऱ्याच बायका कवड्यांची माळ धारण करतात किंवा आई भवानीला सुद्धा कवड्यांचीच माळ दिली जाते आणि ती सुद्धा ती धारण करते। तर आता ज्यांच्याकडे कवड्या आहेत, मागच्या वर्षी त्यांनी नवीन कवड्या घ्यायच्या नाही आहेत तर त्या स्वच्छ करायच्या, त्या धुतल्या तरी चालेल, किंवा जे नवीन घेणार आहेत त्यांनी सुद्धा पांढऱ्या रंगाच्या तुम्हाला कवड्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला त्या पिवळ्या करायच्या असतात। आता पांढऱ्या एकदम म्हणजे पांढऱ्या शुभ्र अशा कवड्या असतात, त्याला थोडंसं हळदीचं पाणी लावायचं म्हणजे त्या पिवळ्या होतात। मग त्या तशा घ्यायच्या आणि उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे। उजव्या हातात 7 कवड्या घ्यायच्या की ह्या सेवा तुम्ही 24 आणि 25 दोन्ही दिवशी करू शकता। ज्यांना जमेल त्यांनी 24ला करा, नाही जमणार त्यांनी 25ला करा। हातामध्ये ठेवून तुम्हाला काय सेवा करायची बघा। 1 वेळा श्रीसूक्तचं पठण करायचं आहे फलश्रुतीसहित, 1 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे फलश्रुतीसहित। मग तुम्ही ते संस्कृतमध्ये म्हणा किंवा प्राकृतमध्ये सुद्धा म्हणू शकता। त्याचबरोबर तुम्हाला 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, आणि 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे, ओम वैष्णवाय स्वाहा, ओम श्रीम क्लीम श्रीम श्री वित्तेश्वराय नमः। 1 माळ नवार्णव मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचे। ह्या सगळ्या सेवा तुम्हाला यूट्यूबला मिळून जातील किंवा ह्या सगळ्या सेवा नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल। तर ह्या सेवा करताना उजव्या हातात घेऊन ती सेवा करायची। हे करून झालं की तुम्ही त्या जागेवर तुम्ही कवड्या ठेवू शकता। बघा, ही जी काही सेवा तुम्हाला मी सांगितली आहे तर ही सेवा आपण आपलं काय असतं की एकदा झालं की झालं, आता काही टेन्शनच नसतं असं नसतं, पण त्याच्यावर सेवा पण करावी लागते। एकदा आणलं ठेवलं होत नाही ना, त्याच्यावर सेवा करणार असाल तरच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत। तर ही सेवा कधी करायची, अगदी महिन्यातून एकदा जरी केली, मग तुम्ही दुर्गाष्टमीला करू शकता, पौर्णिमेला करू शकता किंवा कोणत्याही शुक्रवारी कोणत्याही मंगळवारी तुम्ही करू शकता। या पद्धतीनं तुम्हाला या कवड्यांची पूजा करायची आहे। मग जर समजा तुमचा देवघर खूप छोटं असेल तर तुम्ही ते तिजोरीत सुद्धा तुम्ही ठेवू शकता। तुमची इच्छा असेल तर ते तिजोरीत ठेवू शकता किंवा जिथे महत्त्वाचं डॉक्युमेंट्स वगैरे आहेत तिथे तुम्ही ठेवू शकता। या पद्धतीने तुम्हाला ही कवड्यांची सेवा करायची आहे। तर आता बघा, 24 तारखेला किंवा 25 तारखेला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्हाला देवीला पांढरं शुभ्र एखादी मिठाई अर्पण करायची आहे।
काय होतं ना, तुम्हाला सांगू का, जेव्हा आपण दुकानातून एखादी मिठाई आणतो आणि मग ती तशीच देवीला अर्पण करतो. पण जेव्हा आपण आपल्या कुळदेवीला आपल्या स्वतःच्या हाताने बनवून जर एखादी वस्तू दिली किंवा एखादा पदार्थ दिलं, तर ते खूप भारी असतं. म्हणजे खूप छान होतं, की आपल्याकडून ती सेवा होत असते. मग आपण